म्हणजे मला तर खरंच काहीच कल्पना नव्हती, पण ज्यावेळेस मी याच्यात पडले ना त्याच्यानंतर मला आवड जास्त निर्माण झाली. जे अजून एक एक गोष्टी बाबा याच्यामध्ये आपण वाढवूयात असं हे झालं. तर नमस्कार मंडळी, रात्रीचे 9 वाजलेत आणि नवदुर्गा सिरीजच्या नवीन एपिसोडसाठी आपण आलोय एका नवीन ठिकाणी, एका नवीन स्टोरीसोबत. चला ताईंना भेटूया आणि बघूया आजच्या या एपिसोडमध्ये काय नवीन येते तुमच्यासाठी. ताई नमस्कार. नमस्कार. तर नवरात्रीसाठी स्पेशली आपण 9 अशा लेडीजचे बिझनेसेस कव्हर करतोय ज्यांनी घर सांभाळत व्यवसाय केलाय आणि लोकांची मनं देखील जिंकलीत. तर काहीतरी वेगळं, हे वेगळंच बघून आम्ही तुमच्या इथे आलोय. तर म्हणजे जसं म्हणतात की नावात काय नसतं, पण तुमचं नाव जरा वेगळं वाटलं. Unique आहे. तर हा, तर काय तुमच्या नावामध्ये तसं आणि कधी सुरुवात झाली होती? मी साधारण 2016 मध्ये सुरुवात केली. म्हणजे आधी जस्ट हाऊस म्हणून मी सुरुवात केली होती ही, की बाबा ठीक आहे मला आता खूप कंटाळा आलाय, काहीतरी पाहिजे उद्योग म्हणून. म्हणून मी जस्ट नवऱ्याला विचारलं की आपण हे चालू करू का. तर तो म्हणाला की ठीक आहे, अशा ठिकाणी चालू कर, बघ हातगाडीवर उभं राहायला लागणार आहे, भरपूर प्रॉब्लेम्स येतील, काय येतील. सगळे प्रॉब्लेम्स आले, सगळं आलं, पण त्याच्यातनं पण मी सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडले आणि सुरू केलं. सुरुवातीला शेवपाव आणि मसाला पाव हे 2 प्रकार होते माझे. आणि 6 महिन्यानंतर मी लगेचच थालीपीठ चालू केलं. त्या थालीपीठाला मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि जसं ताईंच्या कार्टचं नाव पण आहे काहीतरी वेगळं, तर मोस्टली असे महाराष्ट्रीयन पदार्थ कार्टवरती मोस्टली बघायला मिळत नाहीत. त्यांच्या इथे पुरणपोळी, थालीपीठपासून मोदकपर्यंत अशा गोष्टी आहेत की ज्यात तुम्ही ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पकडू शकता आणि ज्या आपण कार्टवर देतो, बरोबर ना? बरोबर. काय सांगाल की कशी सुरुवात झाली होती आणि काय मिळतं आपल्या इथे? माझ्या इथे तर थालीपीठ असतं, उकडीचे मोदक असतात, पुरणपोळी असते, दाबिली असते, हे तर रोजच असतं. शेवपाव येते, दहीवडा फक्त शनिवार रविवार असतो आणि कॉर्नपेळ पण असते, पण ती पावसाळ्यात असते. एवढे सगळे प्रकार माझ्याकडे असतं. तर ताई, जे समोर हा मेसेज दिलाय, आपण जेवणाच्या आधी म्हणतोच ना, वदनी कवलं घेतात, ते झाल्यानंतरच आपण जेवायला सुरुवात करतो. म्हणजे आधी जुन्या काळी सगळी लोक अशी अंगत पंगत करून जेव्हा बसायचे तेव्हा हे असायचं. आजकाल आता हे नाही राहिलेलं आहे. पण हे सगळे नवऱ्यानी असं आपण हे करूयात बाबा म्हणून त्यांनी हे केलं. त्यात अजून ही एक ॲड केली की लोक हो ही पण मी बघितली. टाकतात, खूपशी लोक टाकून देतात आणि 10 रुपये दंड पण देतात हां त्याच्यावर. म्हणजे असं पण नाही आहे की नाही देत, असं पण नाही, देतात ते पण. थालीपीठाबरोबर मी लोणी, लोणचं, ठेचा, ऑप्शनला दही लोणचं ठेचा पण असतो, नाही तर मग चीज पण असतं, ज्यांना जे हवं आहे ते. लोणी सर्वात जास्त आवडतं माझ्या इथे थालीपीठाबरोबर लोकांना. अच्छा. हेच म्हणजे मगाशी केलेलं थालीपीठ, आता ही पुरणपोळी आहे आणि हे मोदक. जे नवरात्री स्पेशल आपण हे एपिसोड्स करतो, तर तुम्ही आता इथे कार्टवर उभं राहून आपले अस्सल महाराष्ट्रीयन जे पदार्थ आहेत ते सेल करतायत. आपला व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याच महिला अशा असतील की त्यांच्या मनात आहे की बाबा हे मला करायचं आहे, किंवा एखादी गोष्ट त्यांना थांबवत असेल. कोणाला भीती वाटते, कोणाला काय वाटतं, कोणाला फॅमिलीमुळे करता येत नाही, तर तशा महिलांना तुम्ही काय सांगू शकता? उलटं केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये खरंच उतरलं पाहिजे. कारण कसं आहे, आपलं एक समाधान पण होतं, आपली हाऊस पण असते, आपण घरात वेगवेगळे पदार्थ पण करतोच. पण हे असं केलं ना, म्हणजे मला तर खरंच काहीच कल्पना नव्हती, पण ज्यावेळेस मी याच्यात पडले ना त्याच्यानंतर मला आवड जास्त निर्माण झाली. जे अजून एक एक गोष्टी बाबा याच्यामध्ये आपण वाढवूयात असं हे झालं. आता मी कसं आहे की हे तर करतेच, ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या पण ऑर्डर्स घेते जेवणाच्या वगैरे, त्या पण चालू केल्यात. ते आज पण एक ऑर्डर होतीच मला, कटाची आमटी, पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी, 20 लोकांची, ती पण द्यायची होती. काहीही प्रॉब्लेम नाही चालू करायला, बिंदास करू शकतात. आणि जास्त मॅनपॉवर लागतं, पण असंही नाही, एकदा आपण करायला सुरुवात केली तर मॅनपॉवर पण लागत नाही. आता माझ्या इथे तर मी सगळं एकटे हँडल करते. जे घरीसुद्धा आता हे नसल्यामुळे सगळं घरची पण कामं, बाहेरची कामं आणि परत इथलं सगळं मी एकटी मॅनेज करते. वन मॅन शो. मी सगळं एकटी हँडल करते. कटाची आमटी नसते, पण तूप भरपूर, हवं तेवढं तूप. दोन्ही बाजूनी पुरणपोळीवर तूप मी आजच बघितलं असेल.
तेच म्हणून म्हटलं तूप भरपूर. ताई ही तूप घातलेली पुरणपोळी आहे, जे व्हिडिओ बघतात त्यांना जर यायचं असेल खायला तर कुठे यावं लागेल? काहीतरी वेगळं. हेडगेवार भवन, निकडी प्राधिकरण.